उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग, राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल. आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेसवेवर विमानांचं लँडिंग करता येणार. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं सलग 9व्या दिवशी उल्लंघन. एलओसी जवळील कुपवारा भागात पाककडून गोळीबार. भारतीय सैन्याकडून पाकला जशास तसं उत्तर. भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती. पाकिस्तानकडून पीओकेतील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचं आवाहन. भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानने मागितली मित्रराष्ट्रांकडे मदत. भारतावर दबाव टाकण्यासाठी मित्रराष्ट्रांकडे मदत मागितली. भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद. कराची आणि लाहोर विमानतळावर हाय अलर्ट. भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतले मदरसे बंद. हॉटेल, गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे, तर पाकिस्ताननं पोहोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेतून पळापळ. एनआयएच्या पथकाकडून पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन. अत्याधुनिक उपकरणांचं बैसरन व्हॅलीचं 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन. पहलगाम हल्ल्यानंतर चौकशीसाठी तब्बल 3000 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्सही सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात. अनंतनाग, कुलगाम, शोपियान जिल्ह्यातील संशयितांची चौकशी. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले. बेताब व्हॅलीमधील दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासात उघड. एनआयएकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार. दहशतवादी पीओकेमधील त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात होते. पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेने भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का, अशी चर्चा सुरू. भारताने दहशतवाद्यांविरोधात ऍक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य. राफेल लढाऊ विमानात आता ब्रह्मोस बसवण्यात येणार. सूत्रांची माहिती. ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र. चीनच्या मिसाईल पाकिस्तानात पोहोचल्या. पाकिस्तानच्या वरिष्ठ पत्रकारांचा मोठा दावा. पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी. पाकिस्तानला एक भूतकाळ. देशाला खूप त्रास सहन करावा लागला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोची दहशतवादाला आश्रय दिल्यावरून कबुली. पाकिस्तानकडून वारंवार होणारे हॅकिंगचे प्रयत्न भारताने हाणून पाडले. पाकिस्तान पुरस्कृत हॅकर गटांकडून काही वेबसाईट्स हॅक करण्याचे अयशस्वी प्रयत्न. मात्र सायबर सुरक्षा एजन्सीकडून हॅकिंगचे प्रयत्न निष्क्रिय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 6 दिवसात 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं महाराष्ट्र सायबर सेलच्या इकोज ऑफ पहलगाम अहवालातून समोर. हल्ल्यामागे पाकिस्तानसह मध्यपूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियातील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याची माहिती. पाकिस्तान भारताला नोटीस जारी करणार. सिंधू पाणी करार स्थगित करण्यावरून नोटीस देणार. पाकिस्तानकडून औपचारिक नोटीस पाठवली जाणार. पाकिस्तानला मिळणारा दहशतवादी निधी रोखण्यासाठी प्रयत्न. पाकिस्तानला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न. भारत पाकिस्तान तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद लवकरच चर्चा करण्याची शक्यता. हल्ल्यानंतर युद्धबंदीचं उल्लंघन आणि राजनैतिक तणाव सुरूच. पीओकेमधील लष्कर, TRF आणि जैशचे अनेक दहशतवादी लॉन्चपॅडमधून भीतीपोटी पळून गेले. गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांची माहिती. भारताकडून पाकिस्तानला आणखी एक दणका. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफचं युट्यूब चॅनल भारतात बॅन. यासह माजी पंतप्रधान इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट भारताकडून बंद. शाहिद आफ्रिदीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी. भारताच्या मेटा कंपनीला विनंतीनंतर आफ्रिदीचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात बॅन. पाकिस्तानात इम्रान खानला जेलमधून सोडण्याची मागणी. ट्विटरवर इम्रान खानच्या सुटकेसाठी समर्थकांची मोहीम. पाकिस्तान आर्मीचा प्रमुख असीम मुनीरच्या राजीनाम्याची मागणी. ट्विटरवर मुनीरच्या राजीनाम्यासाठी मोहीम सुरू. मुनीरच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांमध्ये इम्रान खानचे समर्थक. पाकिस्तानी लष्कराचा केंट परिसर हा दहशतवादी हाफिज सईदचा नवा अड्डा. हाफिज सईदला 4 महिन्यांपूर्वी कॅन्ट परिसरात हलवलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी. राष्ट्रीय महामार्गांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता. विश्वसनीय गुप्तचर यंत्रणेची माहिती. आज एनआयएकडून जिओ इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या मदतीनं संपूर्ण वैसरन खोऱ्याची व्हिडिओग्राफी. वैसरन खोऱ्यातील भूदृश्य, पायाभूत सुविधा आणि लोकसंख्या यांचे नकाशे तयार करण्यासाठी GISचा वापर. एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार. भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर. भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानी शेअर बाजार गडगडला. पाकिस्तानी शेअर मार्केटमध्ये 2500 अंकांची घसरण. राजस्थानमधून ISI साठी हेरगिरी करणाऱ्याला अटक. भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी. जैसलमेरचा रहिवासी पठाण खानला अटक. त्याने पाकिस्तानात ट्रेनिंग घेतल्याचीही माहिती. फक्त हत्यारच भारताची ताकद नाही, आपली एकता देखील ताकद. भारत पाक तणावावरून पंतप्रधान मोदींचं वक्तव्य.
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचं धोरण अस्पष्ट, काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य. तर दहशतवाद विरोधी कारवाईबाबत विरोधक सरकारसोबत असल्याचीही भूमिका. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेत शहांनी राजीनामा द्यावा, अबू आझमींची मागणी. पर्यटकांची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी असून हे सरकारचं अपयश, आझमींची टीका. युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, पहलगाममधील हल्ल्यावरून प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. तर महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव दिल्यास मी स्वतः लोकांना घेऊन काश्मीरला पर्यटनासाठी घेऊन जाईल, असंही वक्तव्य. पाकिस्तानसोबत युद्ध सुरू करा, आम्ही सरकारसोबत, पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचं विधान. अकोला जिल्ह्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, जनसत्याग्रह संघटनेकडून दहशतवाद्यांचा फोटो जाळून निषेध. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही, कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही. पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन, उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस, ईडीने दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात नोटीस बजावली. जळगावच्या रावेर तालुक्यात खडसेंना धक्का बसणार, खडसेंचे निकटवर्तीय दीपक पाटलांसह काही कार्यकर्ते सोडचिठ्ठी देणार. अजितदारांच्या राष्ट्रवादीत आज मुंबईत पक्षप्रवेश करणार. धुळे जिल्ह्यात दादांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार शरद पाटलांचा आज अजितदारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवार तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. तिकीट न मिळाल्यानं शरद पाटील नाराज होते. रामराजे नाईक निंबाळकरांना वडूज पोलिसांचं समन्स, आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी समन्स. एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवर महिला आयोगाचा आक्षेप, हाऊस अरेस्ट शोवर कायदेशीर कारवाई करण्याचे रुपाली चाकणकरांचे आदेश. शोमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप. हाऊस अरेस्ट या वादग्रस्त शोमुळे एजाज खान विरोधात एफआयआर दाखल, अंबोली पोलिसात एजाज खान आणि शोच्या निर्मात्यांवर गुन्हा. अभिनेत्री छाया कदमला वन खात्याची नोटीस, छाया कदमवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा भंग केल्याचा ठपका. 5 मे रोजी सकाळी 11:30 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस. भारतात जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल जळगावात भाजपकडून जल्लोष, कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा. वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण ताकदीनं विरोध करणार, अबू आझमींची भूमिका. एल्फिन्स्टन पूल प्रकल्प बाधितांनी राज ठाकरेंची भेट घेतली, घरं तोडायला येणाऱ्यांना सांगा की माझ्याशी बोलणं झालंय. दरम्यान योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं रिकामी होणार नाहीत, राज ठाकरेंची तंबी. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणात मृत तनिषा विसे यांच्या दोन्ही बालकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 24 लाखांची मदत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. 200 कोटी रुपयांच्या योजनेत केंद्राचा 60% आणि राज्याचा 40% वाटा असणार. राज्यातील जमिनींच्या 7/12 उतारावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्याचे आदेश. वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 सुरू. रुग्णांसाठी स्वतंत्र नोंदणी यादीचा विचार करा, अवयव प्रत्यारोपणासंदर्भात उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. एमएसटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या 5 मे रोजी घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी. एसटी महामंडळाला मार्च महिन्यासाठी 416 कोटी 90 लाख रुपये सवलत मूल्य मंजूर. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत 31 प्रकारच्या योजनांमध्ये एसटीकडून सवलत. मुंबईत आता दादासाहेब फाळके चित्रनगरी बरोबर आणखी एक चित्रनगरी असणार. भव्य चित्रनगरी उभारण्यासाठी प्राईम फोकस कंपनीशी 3000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार. नीट परीक्षेमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही, विद्यार्थ्यांच्या सुरळीत प्रवासासाठी कोणत्याही मार्गिकेवर उद्या ब्लॉक नसणार. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा मूक निदर्शन करण्याच्या तयारीत. रिक्त पदांमुळे कामाचा अतिरिक्त ताण, तर दीर्घकाळापासून मोटरमनच्या अनेक तक्रारी प्रलंबित. सरसकट पीओपी बंदी करण्यापूर्वी त्यातून सुवर्ण मध्य काढा, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. कांजूरमार्ग कचराभूमी पुन्हा संरक्षित वनक्षेत्र घोषित. पालिकेला 3 महिन्यात कचरा डेपोसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याचे न्यायालयाचे आदेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या मेस्को एजन्सीला विद्यार्थ्यांचा विरोध. कंपनीचे कर्मचारी असंवेदनशीलपणे वागत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. पिंपरी चिंचवड महापालिकेने थकबाकीदारांचा गृहनिर्माण सोसायटीतील वाहनतळ क्रमांक मागवला. माहिती मिळताच थकबाकीदारांची वाहनं जप्त करण्याचा कर संकलन विभागाचा निर्णय.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून कर्जफेडीला सुरुवात। आतापर्यंत 80% शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड, व्याजासह पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करण्याचा बँकेचा निर्णय। पालिकेकडून पुण्यात बिलांचं वाटप करण्यास सुरुवात। मिळकत कराची 12.5 लाख मिळकतींची बिलं तयार, तर पहिल्या 2 दिवसात 5 कोटींचा महसूल। दुबई ते पुणे विमान प्रवासात प्रवाशाच्या पिशवीतून 1.5 लाख रुपये गायब। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल। वाहन भाड्याने देण्याच्या नावाखाली 20 कोटींची फसवणूक, 1375 गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना काशीविरा पोलिसांकडून अटक, 246 वाहनं जप्त। पुणे शहरात लॉजमध्ये वास्तव्यास येणाऱ्या ग्राहकांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नये, ओळखपत्राशिवाय प्रवेश दिल्यास कारवाई करू, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे 7 जणांचा मृत्यू, वादळी वारा आणि पावसामुळे 100हून अधिक झाडं उन्मळून पडली। काश्मीरच्या सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस, घुसखोरीची शक्यता वाढली, परिस्थिती लक्षात घेता भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर गस्त आणि दक्षता वाढवली। जम्मू काश्मीर रामबन परिसरात ढगफुटीमुळे नॅशनल हायवे 44 वर भूस्खलन, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जम्मू काश्मीरातील मुसळधार पावसामुळे चिनाब नदीतील पाण्याची पातळी वाढली, यामुळे सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। हिमाचलमधील कुल्लू जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी, आपत्कालीन विभागाला ईमेलद्वारे धमकी आल्याची माहिती, सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी। ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठाचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था, मुंबईत असणार युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचं कॅम्पस। प्रशासकीय कामात एआय वापरणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 ते 8 विभाग आता एआय प्रणालीने जोडले जाणार। एआय वापराबाबत सिंधुदुर्ग जिल्हा इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक ठरणार। पुणे जिल्ह्यात नोंदणी विभागाकडून 1 जिल्हा 1 नोंदणीची अधिसूचना जारी, आता दस्ताची नोंदणी जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येणार। जळगावातील लावण्या सोनवणे डॉक्टर होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षेत महाराष्ट्रातून 3ऱ्या क्रमांकावर, द इन्स्पायरिंग यंग सायंटिस्ट पुरस्काराने लावण्या सोनवणेचा गौरव। धुळे परिवहन मंडळाच्या वतीने 101 जादा फेऱ्यांचं नियोजन, शाळांना सुट्टी लागल्यानं परिवहन मंडळाचा निर्णय। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची पालकमंत्री शिवेंद्र भोसलेंकडून पाहणी, शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याचा नागरिकांकडून तक्रारी। धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची आणि नातेवाईकांची पाण्यासाठी वणवण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं नाराजी। जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका, शिरसोलीत गुलाबाच्या फुलांची शेती करणारे शेतकरी संकटात। सोलापूर जिल्ह्यात डांबून ठेवलेल्या जळगावच्या चोपडा तालुक्यातील 11 ऊसतोड मजुरांची सुटका, जनसाहस फाउंडेशनच्या पाठपुराव्यानं कारवाई। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर, वाढलेल्या तापमानाचा पिकांवर परिणाम। धुळे रेल्वे स्थानकावरील लाखो रुपयांचे ग्रीन गार्डन पाण्याअभावी पिवळं ठार, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। जळगावमधील बोदवड ते मलकापूरला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, रस्त्यात मोठमोठे खड्डे, खड्ड्यांच्या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत।